Hi friends, welcome back in this PowerPoint presentation in which we are going to learn about direct into indirect speech part 2. मित्र चला तर बघूया डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट स्पीच पार्ट 2. आता या पाठामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे तर इनडायरेक्ट नॅरेशन कशा पद्धतीने केलं जातं तो भाग आपण सविस्तर अभ्यासणार आहोत. त्याच्यातला पहिला प्रकार आहे पहा लेट्स. तत्पूर्वी तुम्ही याच्या अगोदरचा जो पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मधला भाग बघितला होता त्या भागामध्ये तुम्हाला टॅब्युलर फॉर्म मधली जी माहिती दिली होती ती सर्वांनी पाठ केली असेल असं गृहीत धरतो आणि मग अधिक पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपल्याला पार्ट 2 समजणार आहे. ठीक आहे. आता पहिला प्रकार आहे पहा लेट्स. डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट करत असताना सगळ्यात प्रथम कोणती बाब महत्वाची आहे? डायरेक्ट स्पीच मधलं रिपोर्टिंग व्हर्ब कोणता आहे आणि ह्या वाक्याचा प्रकार कोणता आहे? रिपोर्टेड स्पीच मधलं जे वाक्य तुम्हाला जातं ना त्या वाक्याचा कोणता प्रकार आहे? ठीक आहे. आता या ठिकाणी लेट्स हा पहिला वाक्याचा शब्द आहे बघा, है ना. आणि रिपोर्टिंग व्हर्ब सेड आहे आणि आपल्याला काय करायचं आहे? इनडायरेक्ट करायचं आहे म्हणजे रिपोर्टिंग व्हर्ब आणि रिपोर्टेड स्पीच कोणत्या तरी कंजक्शन जोडावं लागतं. हे आपण अभ्यासलेलं आहे. कंजंक्शन लागतं त्याला म्हणजे जोड शब्द लागतो आणि अवतरणचिन्ह काढून टाकावे लागतात. आणि रिपोर्टिंग व्हर्ब हे वाक्य प्रकारानुसार बदलतं आणि जोड शब्द सुद्धा वाक्य प्रकारानुसार बदलत असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. पहिलं वाक्य आहे पहा. मनोज सेड लेट्स प्ले हॉकी. डायरेक्ट स्पीच. डी फॉर डायरेक्ट, आय फॉर इनडायरेक्ट. आता याचा इनडायरेक्ट स्पीच कसं केलंय पहा. मनोज सजेस्टेड दॅट दे शुड प्ले हॉकी. म्हणजे रिपोर्टिंग व्हर्बचं सेडचं सजेस्टेड होणार आणि कंजंक्शन दॅट वापरलेलं आहे आणि लेट्स हा शब्द आहे ना त्याचं दे शुड होतं हे आपण अभ्यासलेलं आहे. आणि इतर कोणते बदलण्यायोग्य शब्द याच्यामध्ये आहेत का तर कोणतेच नाही आहे. ठीक आहे. म्हणून या डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच मनोज सजेस्टेड दॅट दे शुड प्ले हॉकी. लेट्स वाक्याला सुरुवात असेल ना तर रिपोर्टिंग व्हर्ब सजेस्टेड आहे ना लक्षात ठेवायचं आणि दॅटने हे वाक्य जोडायचं आणि आवश्यक तिथे बदल करायचा आहे. ओके. पहा दुसरं वाक्य. टी फॉर डायरेक्ट. डायरेक्ट स्टेटमेंट टू लेट्स आस्क युअर पेरेंट्स अबाउट दिस सेड द मॅन. इनडायरेक्ट स्पीच. आता हे रिपोर्टिंग व्हर्ब इकडे आहे. नेहमी लक्षात ठेवायचं रिपोर्टिंग व्हर्बनच तुमची इनडायरेक्ट वाक्याची सुरुवात व्हायला पाहिजे. द मॅन सजेस्टेड दॅट दे शुड आस्क हिज ऑर हर पेरेंट्स अबाउट दॅट असं वाक्य केलं आहे पहा. ह्याच्यातले बदलण्यायोग्य शब्द कुठले कुठले आहेत पहा. लेट्स दे शुड झालेला आहे. रिपोर्टिंग व्हर्ब सेड सजेस्टेड झालेला आहे आणि जोडण्यासाठी दॅट हा शब्द वापरलेला आहे. त्याच्यानंतर लेट्स नंतर येणारे मूळ क्रियापद आपल्याला आहे तसंच ठेवावं लागणार आणि हे युवर आहे ना युवरच आहे ना त्याचं हिज किंवा हर दोन्हीपैकी एक केलं तरी चालू शकतं. कारण ज्या व्यक्तीला ते वाक्य उद्देशून केलेलं आहे ती व्यक्ती पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे का अनेक वचनी आहे याचा निर्देश या ठिकाणी केलेला नाही आहे. त्याच्यामुळं हिज किंवा हर आपण केलं तरी चालू शकतं आणि ह्या धिसचा दॅट होणार. ओके. D for direct. तिसरं स्टेटमेंट पहा. The boys said, let's collect these papers and hand over to our teacher. The boys said हे रिपोर्टिंग व्हर्ब आहे. इनडायरेक्ट करत असताना the boys suggested that let's असल्यामुळे they should collect. these हा शब्द आहे पहा. these चा दोज होणार आणि पुढे कुठला शब्द आहे पहा. इथं our आहे. our चा होणार their. इथे केलेला आहे पहा. आवरचा देअर होतोय आपण अभ्यासलाय म्हणून वाक्य कसं होईल. द बॉयज सजेस्टेड दॅट दे शुड कलेक्ट दोज पेपर्स अँड हँड ओव्हर टू देअर टीचर. आणखीन एक वाक्य पहा. फोर्थ स्टेटमेंट डायरेक्ट. लेट्स हॅव सम कॉफी सेड अनुराधा. इनडायरेक्ट स्टेटमेंट कसं होईल. अनुराधा सजेस्टेड दॅट दे शुड हॅव सम कॉफी. आता आपण भाग काय अभ्यासलेला आहे या ठिकाणी हॅव आहे. हॅव किंवा हॅज असेल तर त्याचा हॅड होतो परंतु या वाक्य प्रकारामध्ये लेट्स नंतर हे हॅव क्रियापद म्हणून आलेलं आहे आणि त्याच्यामुळं हे हॅव मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही होणार. आलं लक्षात. अशा पद्धतीनं हा प्रकार आहे. पुन्हा नीट समजून घ्या. वाक्य पुन्हा एकदा वाचाही आणि हा प्रकार समजून घ्या. ओके. आता दुसरा एक प्रकार आपण अभ्यासूया. दुसऱ्या प्रकारचं नाव आहे पहा प्लीज. प्लीजचा वाक्य प्रकार आहे पहा. पहिलं उदाहरण पहा. डायरेक्ट स्टेटमेंट. प्लीज हेल्प मी सेड द बेगर टू मी. आता रिपोर्टिंग व्हर्ब सेड द बेगर टू मी आहे है ना.
इनडायरेक्ट करत असताना रिपोर्टिंग व्हर्बनच वाक्याची सुरुवात होईल. कसं चाललंय पहा हे वाक्य, द बेगर रिक्वेस्टेड मी टू हेल्प हिम. म्हणजे आता या वाक्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब सेडचं रिक्वेस्टेड वापरलं, ठीक आहे. आणि रिपोर्टिंग व्हर्ब मधला मी जो आहे ना त्याच्यामध्ये कोणता नाही बदल होणार, तो शब्द आहे तसाच राहील. नाहीतर इथे या ठिकाणी मी आहे म्हणून मीचा हिम किंवा हर करा, तसं नाही करायचं. रिपोर्टिंग व्हर्ब मध्ये असे शब्द प्रयोग आल्यानंतर ते तसेच राहतील. फक्त आपल्याला जोडायचं काय आहे, रिपोर्टिंग व्हर्ब आणि रिपोर्टेड स्पीच. आणि या ठिकाणी आपल्याला टू हा शब्द प्रयोग वापरायचा आहे जोडण्यासाठी कंजंक्शन म्हणून. आणि मग या मीचा हिम किंवा हर दोन्ही होऊ शकतो. या ठिकाणी हिम केलेला आहे कारण बेगर संदर्भामध्ये वाक्य आहे. बेगर हा पुल्लिंगी असू शकतो, स्त्रीलिंगी असू शकतो, म्हणून दोनापैकी कोणताही शब्द आपण लिहिला तरी बरोबर येईल. ओके. दुसरं वाक्य पहा, धीरज सेड मदर प्लीज गिव्ह मी सम मोर जॅम. आता या ठिकाणी इनडायरेक्ट करत असताना धीरज रिक्वेस्टेड मदर है ना, धीरज सेड मदर आहे, सेड टू मदर असा अर्थ होतो. कारण रिपोर्टेड स्पीच मधला पहिला शब्द मदर आहे, मदरला उद्देशून हे वाक्य केलं आहे. धीरज हा पुल्लिंगी, मदर स्त्रीलिंगी आहे ना. पहा, धीरज रिक्वेस्टेड मदर जोडण्यासाठी टू हा शब्द प्रयोग. प्लीज शब्द नाहीसा होणार त्याच्यातला, गिव्ह आणि या मीचा हिम झालेला आहे. काय हिम झाला, हिमच केला पाहिजे. धीरज हा पुल्लिंगी आहे, धीरज संदर्भामध्ये हे विधान आहे, ठीक आहे. म्हणून ह्या मीचा हिम होणार आणि उरलेल्या शब्दामध्ये कोणताही बदल करण्यायोग्य शब्द नाही म्हणून हे उरलेले शब्द आहेत असे येतील. ओके. तिसरं वाक्य आहे, द वुमन सेड प्लीज फॉरगिव्ह माय लिटल चाइल्ड मॅडम. अशा पद्धतीने वाक्य. आता द वुमन सेड द वुमन रिक्वेस्टेड होईल, द वुमन रिक्वेस्टेड द लेडी असा शब्द प्रयोग झाला. मॅडमच्या ऐवजी लेडी शब्द प्रयोग वापरलेला आहे, ठीक आहे. प्लीज शब्द नाही झाला आणि न टू न वाक्य जोडलं, टू फॉरगिव्ह माय लिटल चाइल्ड. आता माय म्हणजे द वुमन स्त्रीलिंग आहे, त्याच्यामुळे ह्या मायचा फर झाला आणि उरलेले शब्द आहेत असे. फोर्थ नंबर स्टेटमेंट पहा, बॉयज प्लीज शो मी युअर पॉकेट सेड द टीचर. कोणी कोणाला उद्देशून वाक्य केलं हे, द टीचर सेड है ना, म्हणजे टीचरनं मुलांना उद्देशून वाक्य केलंय पहा, बॉयज. हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे बोलणारी व्यक्ती कोण आहे, ती पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे, एक वचनी आहे का अनेक वचनी आहे, आणि कोणाला तिनं उद्देशून ते वाक्य बोललं, ती व्यक्ती पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे, एक वचनी आहे का अनेक वचनी आहे, ह्याच्यावर सगळे संदर्भ या ठिकाणी असतात, बदलण्याचे संदर्भ, ठीक आहे. तर द टीचर सेड, द टीचर रिक्वेस्टेड बॉईज टू शो हिम और हर देअर पॉकेट्स. आता या ठिकाणी मी आहे ना, त्याचा मीचा हिम और हर का केला या ठिकाणी, कारण टीचर हा नेहमी पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी दोन्ही असू शकतो, म्हणून मीचा हिम किंवा हर दोन्ही केल्यानंतर तो चालू शकतो. आणि युअरचं देअर केलंय पहा, कारण बॉईज ह्याच्यात ना अनेक वचनी नाऊन आहे, अनेक मुलं झाली म्हणून ह्या युअरचा हिज किंवा हर किंवा देअर होतो आपण अभ्यासलाय म्हणून. परंतु या ठिकाणी बॉईज अनेक वचनी व्यक्तीला ते वाक्य उद्देशून बोललेलं असल्यामुळं या युअरचा देअरच केला पाहिजे, ठीक आहे. डायरेक्ट स्टेटमेंट पहा, केतन सेड टू बंटी प्लीज डोंट सिट हिअर. केतन रिक्वेस्टेड बंटी नॉट टू सिट हिअर. काय बदल केला पहा, प्लीज काढूनच टाकायचं त्याच्यामधले. ज्या वेळेला डोंट असतं ना, डोंटचं नॉट टू होणार, ठीक आहे. डोंट असेल तर नॉट वापरायचं आणि टू न वाक्य ते जोडायचं आपल्याला, ठीक आहे. आणि सिट हिअरचा देअर होणार. हिअर या वाक्यामध्ये असेल रिपोर्टेड स्पीच मध्ये, तर त्याचा देअर होणार. पुन्हा एकदा हा प्रकार नीट समजून घ्या. प्लीजचं वाक्य जर असेल तुम्हाला आलं तर रिपोर्टिंग वर्ब सेड जर रिक्वेस्टेड होणार आणि ते वाक्य तुम्हाला रिपोर्टिंग वर्ब रिपोर्टेड स्पीच टून जोडावे लागेल आणि आवश्यक त्या ठिकाणी तुम्हाला शब्दांमध्ये बदल करावे लागतील. ओके. आता या ठिकाणी तुम्हाला अभ्यास दिलेला आहे पहा, नाउ चेंज दीज सेंटेन्सेस इनटू इनडायरेक्ट स्पीच. ही वाक्य तुम्ही इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतरित करायचे. आपण जे दोन प्रकार अभ्यासले ना, पहिला प्रकार लेट्स आणि दुसरा प्रकार प्लीजचा आहे ना, त्या वाक्य प्रकारानुसार याच्यामध्ये बदल तुम्हाला इनडायरेक्ट नरेशन मध्ये करायचे आहेत, ठीक आहे. पहिलं वाक्य फक्त वाक्य वाचतो पहा. पहिलं वाक्य, लेट्स रेस्ट हिअर फॉर सम टाइम सेड द पीपल. किरण सेड, मनीषा प्लीज डू मी अ फेवर. The man said, let's visit this place tomorrow morning. Please don't judge a book by its cover, said the girl.
Let's begin our journey, said the stranger. Uncle, please give me your bicycle, said Manish. Last statement, second statement, Hemant said to Avi, please take care of your grandpa. Okay. At last, thank you for watching this PowerPoint presentation and wish you a very happy learning.